उजनी अपडेट 11 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण हे 47.61% इतकं भरलंय. हे धरण 50च्या जवळ आलंय. मात्र उजनीमध्ये मिसळणारी पाण्याची आवक ती कमी होत चालली आहे. त्यामुळे धरण 50% भरण्याकरता विलंब होतोय. दौंड जवळून 10,939 क्युसेकचा विसर्ग हा उजनी जलाशयात मिसळतोय. धरणातला एकूण पाणीसाठा 89.17 टीएमसी इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 25.51 टीएमसी इतकं आहे. आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही. या पावसाळा हंगामात आतापर्यंत एकूण 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे मागील 24 तासांमध्ये 4.69 मिलीमीटर म्हणजे 0.87 किलोमीटर इतक्या दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदवलं गेलं. दरम्यान वीर धरणातून नीरा खोऱ्यातील जे वीर धरण आहे इथून जे पाणी सोडलं जातं ते 5,637 क्युसेक्सनं पाणी कमी करून आता केवळ 1100 क्युसेकचा विसर्ग हा नीरा नदीच्या पात्रामध्ये वीरमधून सोडला जातोय. काल दुपारी 12 वाजल्यापासून इथून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती. 5,700 क्युसेकनं मात्र आता तो विसर्ग कमी करण्यात आलाय. आज सकाळी 7 वाजल्यापासून नीरा खोऱ्यातला पाऊस पूर्णपणे मंदावलाय. नीरा देवघर प्रकल्पावर 2 आणि गुंजवणी प्रकल्प 1 मिलीमीटर पावसाची केवळ नोंद आहे. तर 4 धरणांमध्ये म्हणजे भाडघर, देवघर, वीर आणि गुंजवणी या 4 प्रकल्पांमधला एकूण पाणीसाठा 30.30 टीएमसी म्हणजे 62.70% इतका आहे. मागील 24 तासात 0.78% धरण 100% भरलंय. भाडघर धरण 50.31, नीरा देवघर 58.34 आणि गुंजवणी 60.25% भरलेलं आहे. उजनीचं अपडेट पाहण्यासाठी मिठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. उजनीचे अपडेट पाहण्यासाठी मिठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.